तीन ओव्हरची मॅच आणि मॅचला सुरुवात होती. प्रशांतच्या साथीनं तेजस ही जोडी दाखल झाली, तर बॉडी ट्रॅकवरती मयूर. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना जय भोलेनाथ कारणच्या विरोधात राधे 11 गुळगाव या दोन टीमच्या दरम्यान मॅच रंगतीये. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती प्रशांत सूर्यरावला मैदान सोडावं लागेल. फरदास बा नवीन बॅटर मैदानावरती रतीन. हॅलो मॅच चेक. हॅलो मॅच चेक. हॅलो मॅच चेक. मयूर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. पहिल्या बॉलवरती विकेट आणि पुढच्या बॉलवरती आता डॉट. रतीन दाखल झालेत या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 3 ओव्हरची मॅच आहे. 18 बॉलचा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल पहिल्या डावामध्ये. पुढचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर की आत पाहावा लागेल. पंच इशारा काय करतील. एक सिंगल तर आली आहे, ते देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात आहे की नाही हे देखील पाहावं लागेल. आणि अंपायर सिग्नल बाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबी ते बाल केली. 1+1 अशा 2 धाबा मिळतील आणि अकाउंट ओपन होतोय टीम राधे 11 गुळगावचे या मॅच मध्ये. तेजस ठाकरे मैदानावरती दाखल झालाय. अप्रतिम खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये, परंतु यावर्षी थोडासा बॅकफूट वरती आहे. या मॅच मध्ये खेळावं लागेल कारण 3 ओव्हरची मॅच आहे. 18 बॉलचा खेळ इथे करायचं आणि याच अनुषंगाने धाबा बनवावा लागतील. सलामीला आलेला प्रशांत आज लवकर आउट झाला या मॅच मध्ये. प्रशांतला खरं तर शांत ठेवण्याचं काम पहिल्याच बॉलवरती केलं मयूरनं. राऊंड द विकेट. पुढचा बॉल ऑन साईडला चांगला फटका आहे. जाईल बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे. तेजस मोहन ठाकरे नावाचा ब्रँड त्या बॉलवरती चिपकलाय. बॉल सीमा पार, सडक पे कडक, बेधडक सिक्सर. षटकार आलाय या बॉलवरती. तेजसला आज या मॅच मध्ये बोलावं लागेल, त्याच्या बॅटला बोलावं लागेल कारण अभि नाही तो फिर कभी नाही. पुढचा बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाही आहे. बॅटच्या कदाचित टोईनला बॉल लागला आणि त्यानंतर तुम्ही पाहता एक सिंगल घेण्याचा प्रयत्न थांबवलाय. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना एक षटकार आल्यानंतर कमबॅक करतो मयूर या मॅच मध्ये. षटकार आल्यानंतर आक्रमक होतोय मयूर या मॅच मध्ये कारण चांगली बॉलिंग करतोय, त्यासोबत वेग. पुढचा बॉल जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, पदाला ते नव्हतं, फुटवर्क नव्हतं. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी आहे, परंतु असं काही चित्र पाहायला मिळालं नाही आहे. आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती होत असताना चांगल्या चेंडूची सांगतो ती या मॅचमध्ये. मयूर चांगली बॉलिंग करतो. एक षटकार आलाय. 2 धाबा त्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केला, त्यामुळे धावफलक 8. टू 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल तयार. हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॉलला गोल करण्याचा प्रयत्न, नाही जमलं. शॉर्ट स्कोर लेगला बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगलच मेल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती 10 धाबा. धावफलक 10. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना मयूर चल बेल थोडस जास्त घेत आहे कारण टीम. हा ट्रॅकर बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, अप्रतिम फटका मिड विकेटला. बॉल जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. रतीनच्या बॅटमधून बॉल सीमा पार, शेवट गोट करणारा षटकार.
तेजस ठाकरेच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे विवेक गायकवाड यांच्याकडून. क्या बात आहे. चला लवकरात लवकर डीके सर थोडंसं फास्ट घ्या. कारण तेजस ठाकरे, प्रशांत सूर्यराव म्हटलं की नो डाऊट स्वामी स्पोर्ट्स बदलापूरमध्ये आपल्या हक्काचं दुकान शॉप आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि विवेक गायकवाड म्हटलं की नो डाऊट ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांची ओळख आहे स्वामी स्पोर्ट्सची. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर नेहमीच अप्रतिम खेळ. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये अजय राऊंड द विकेटने दाखल झालाय. गतीमध्ये मिश्रण करण्याचा प्रयत्न होता गाडलाईनच्या बाहेर, त्यामुळे पंच घोषित करतायत नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. धावफलक 17. फ्री हिटच्या बॉलवरती आता तेजस ठाकरे या मॅचमध्ये नक्की आक्रमण करतील की पुन्हा एकदा सिंगल डबलला प्राधान्य देतील हे देखील आपण पाहणार आहोत या मॅचमध्ये. राऊंड द विकेटने अजय दाखल झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यात. राऊंड द विकेट. पुढचा बॉल वेगात टाकलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न फर्स्टला. पुन्हा एकदा डील करून दाखवतात बॅट की समोरच्या दिशेने जर हा फटका खेचला असता तर कदाचित षटकार आला असता. हे चित्र आपण पाहतोय. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे ना, तिथे जर आणि तरला महत्व नाहीये. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना चांगली बॉलिंग करतो अजय या मॅच मध्ये. राऊंड द विकेटने दाखल झालाय. पुढचा बॉल यावेळेस देखील बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. पंच सांगतात व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. एकदा बहाल केली आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जर अशा प्रकारचा बॉल तुम्ही टाकाल तर तुम्हाला दंडित करण्यात येईल हे सांगत असताना अखेर सिंगल मेल. धावफलक 18. टीमची टोटल पार भीते. 1 बॉलचा खेळ संपलाय. भरतो एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा अजयने खर्च केल्या. डावखुरा त्याचा बॅटर, एक वेगळी दैवी शक्ती असते बॅटर डावखुऱ्या आताच्या बॅटरीकडे. हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. इथे देखील पुन्हा एकदा तोच चेंडू आणि अंपायर सिग्नल नो बॉल. मी आत्ताच खरं तर उल्लेख केला, जर पुन्हा एकदा अशा प्रकारचा बॉल तुम्ही टाकाल तर तुम्हाला दंडित करण्यात येईल आणि तेच चित्र आपण पाहतोय. परंतु मागील नो बॉलवरती जास्त काही फायदा होऊ शकले नाहीये टँगो. परंतु आता पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल आहे आणि फ्री हिटच्या बॉलवरती किती धावा वसूल करतील. पुढचा बॉल फ्री हिट होता. पुन्हा एकदा प्रॉपर बॅटवरती नाहीये. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक निघालाय. एक सिंगल मेल आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. धाव फलक 19 या आकड्यावरती टीमची टोटल 20 या आकड्यावरती पुढे जात असताना फ्री हिटचे दोन्ही बॉल खरं तर प्रॉपर बॅटवरती नाही आलेत, त्यामुळे थोडंसं टेन्शन मध्ये टँगो. 2 बॉलचा खेळ संपला. 3 ओव्हरची मॅच. अजय समोर रतीन. राऊंड द विकेट. पुढचा बॉल यावेळेस देखील तुम्ही पाहताय टप्पा पडल्यानंतर फसवी गोलंदाजी. बॅटर दुविधा मनस्थितीमध्ये होता की मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट. राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका ऑन साईडला खेचलाय. मागील बॉलवरती पूर्णपणे अभ्यास केला आणि आता पुढचा बॉल बिर्र काउंट दिले बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. हा षटकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. अजून एक हाफ ट्रॅकर बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय स्वतः गोलंदाज बॉलवरती पोहोचेल. 2 धावा मिळतील शंका नाहीये आणि अखेर वेगानं या 2 धाब्यात 1 पडल्या गेल्या. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. टीमची टोटल आता 28 या आकड्यावरती आपल्याला पार मिळते. 3 ओव्हरची मॅच. धावा आता चांगल्या बनल्यात या मॅच मध्ये या मैदानावरती. खरं तर आजच्या दिवसाचा विचार केला तर चेसिंगसाठी आपण पाहतोय थोडस चेसिंग करत असताना जड जातोय. हे चित्र आपण दिवसभरामध्ये पाहिलंय आणि त्यामुळेच की काय मागील मॅचमध्ये देखील टॉस जिंकत असताना बॅटिंग करायचा निर्णय. या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर टीम कारणनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राऊंड द विकेट. चांगला फटका ड्राईव्ह केला ऑन साईडला. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. सिंगल मेल. चांगली फिल्डिंग होती
आणि सिंगलवरती थांबावं लागेल. स्ट्राईक मिळते टँगोला या मॅचमध्ये पुन्हा एकदा. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल आता सिंगलच्या साथीनं 29 आकड्यावरती, परंतु 2 ओव्हरचा खेळ संपला. आता शेवटचा 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 6 बॉलमध्ये धाबा किती येतील हा प्रश्न आता उभा आहे. कारण आपण जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये 2 ओव्हरच्या अंती धावफलक 29 या आकड्यावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जवळपास 13 धाबा खर्च करत असताना चिक. ओव्हर नंबर 3 पहिलाच बॉल काऊ कॉर्नरला खरं तर क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा इथे मिळतील. ओव्हर नंबर 3 बंटी आलेत, बंटू आलेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि बंटूच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती 2 धाबा एकपटल्या, त्यामुळे धावफलक 31. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर चांगला फटका आहे. डिबॅकेट पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर अनोख्या शैलीने अनोख्या स्टाईलने घेतलाय. बॉल सीमा पार षटकार. क्या बात आहे, काय फटका होता. खरं तर पाहिलं की बॉल मात्र बाहेरच्या बाजूला वळण घेतोय, लगेच पुढे सरसवला आणि त्यानंतर बॉलला फक्त दिशा दिली आहे, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय रतीनच्या बॅटमधून. नेट नंबर 3 वरती तो दाखल झालाय आणि त्याला देखील माहिती आहे जर आपण 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालो तर संकटमोचक कामगिरी करायची आहे या मॅचमध्ये आणि तीच कामगिरी करतोय. अजून एक षटकार आलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटमध्ये नव्हता. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचेल आणि षटकाराचा आपण पाहतो कर तर इथे प्रत्युत्तर देत असताना इतका जवाब पतरसे म्हणायला हरकत नाहीये, कारण पुढच्या बॉलवरती विकेट काढली आहे. नितू आलेत, नवीन बॅटर नितू गवळी. सिंगल. सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकत असताना 38 38 झालेत. अजूनही षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे अद्याप. धावफलक आता चांगलं सेट झालंय. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. बिगिट फसलाय की काय फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, बॉल सीमा पार षटकार. मोक्याच्या रेणाक्षणी या षटकाराला जिथे गरज होती. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक या मॅच मध्ये आणि धावफलक आता चांगलं सेट झालं. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना राधे 11 कुळगाव या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि का बॅटिंग केली. खास करून रतीनचं कौतुक व्हायला हवं आणि त्यासोबत टँगो तेजस ठाकरे. शेवटचा बॉल शिल्लक आहे 44. इथे देखील लाईन खराब, लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर, त्यामुळे पंच घोषित करतायत बॅट बॉल आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 45.
षटकातील शेवटचा बॉल अद्याप शिल्लक आहे. शेवट गोड करणार यावरती आता चर्चा सुरू आहे. दोन्ही टीम पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता. इथे पाहावा लागेल. बेगात टाकला आणि बेगासोबत अचूक टप्पा टप्पा पडल्यानंतर बॉल प्रचंड बेगाने निघून चालाय जलद गतीनं. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट डॉट बॉल. शेवट गोड केले टीम कारणनं जय भोले कारणच्या विरोधात राधे 11 कुळगाव या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच रंगतीये. 45 आणि आता 46 चं टार्गेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खेळाडूंसाठी खरं तर खुशखबर. बदलापूर मान्सून ब्लास्ट रबर बॉल क्रिकेट स्पर्धा चॅम्पियनशिप एक मोठी स्पर्धा. खरं तर 1,25,000 रुपये प्रथम क्रमांक असणारी धनराशी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या स्पर्धेचे याच क्रीडांगणावरती ही स्पर्धा देखील रंगताना तुम्हाला दिसेल. बदलापूरचे बंटर बॉय करणजी धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा. सुधीरजी धुळे असतील, जय पवार सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट आयोजन आणि नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अप्रतिम क्रीडा स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि खास करून प्रेक्षकांसाठी मेजवानी आणि त्यासोबत खेळाडूंसाठी देखील मेजवानी. कारण दोन गाव एक टीम ही संकल्पना. त्यानंतर तुम्ही पाहिला असाल तर 40+ देखील तुम्हाला तालुका न्याय क्रिकेट याच स्पर्धेवरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओपनचं देखील क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळेल. आणि करणजी धुळे म्हटलं की नो डाऊट एक मोठी स्पर्धा नुकताच पार पडली आणि यशस्वी आयोजन आणि यशस्वी नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. कारण बदलापूर म्हटलं की नो डाऊट बदलापूरमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जर कोणत्या मोठमोठ्या खेळाडूंना आणि मोठमोठ्या टीमला उतरवण्याचं काम या मैदानावरती करत असतील तर ते नाव आहे करण भगवान धुळे. क्षमता आहे, कुवत आहे आणि एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. त्यामुळे यायला विसरू नका. स्पर्धेचा कालावधी 23, 24, 25 आणि 26 जुलै असे 4 दिवस रंगणारी ही भव्य दिव्य स्पर्धा. मॅचला सुरुवात
46 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आणि आता पहिला बॉल चालला मिड विकेटला. डीप मध्ये खेळाडू पोहोचलेत. सिंगल बेल. सागर दळवीच्या साथीनं आता बॅटर तुम्हाला बार माईल संकेत या मॅच मध्ये संकेतला आता चांगला संकेत द्यावा लागेल, कारण 46 धाबा थोडस आव्हान मोठं आहे आणि त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी संकेत दाखल झालाय. बॉडी ट्रॅक वरती प्रशांत. बरं यार 3 ओव्हरची मॅच. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न होता. घरंगडत बॉल राहिलाय. एससी रक्षक तरुण डे पोहोचलेत बॉल वरती वेगानं. सिंगल मेल. मागील मॅच मध्ये तरुण डे का बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना सामना जिंकवला देखील, कारण जिथे टँगो आउट झाले, प्रशांत आउट झाले, अशा परिस्थितीमध्ये संघ अडचणी सापडला. परंतु अनुभव पणाला लावत असताना सिंगल डबल त्यासोबत चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला तरुण डे ने आणि तो सामना त्याने जिंकवलाय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला आणि 2 धाबा धावफलकावरती पार बेती. 46 धाबा चेस करायचे त्या मॅच मध्ये. चांगला फटका आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मध्ये खेळ डीप मध्ये खेळाडू पोहोचतायत. रतीन फक्त मिळेल ती सिंगल. तिसऱ्या बॉलवरती खरं तर एक सिंगल येते, तिसरी सिंगल. धावफलक 3. 46 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये. बिग हिट. चांगला फटका आहे. गॅप मध्ये रॉकेट स्ट्रोक जाईल बॉल लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला हलण्याला संधी देखील दिली नाहीये. बॉल सीमा पार चौकार. हा चौकार आलाय. धावफलक 7. अजूनही 39 धाबा इथून नोंदवायचे त्या मॅच मध्ये. तयार प्रशांत दाखल होतोय राईट मोर द विकेट न. पुढचा बॉल फसवा बॉल पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. गतीमध्ये परिवर्तन. बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट. बॉलची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती पार मिळतोय. चौकार संकेतच्या बाटपूर झालाय. त्यामुळे धावफलक पुढे सरकलाय. 7व्या आकड्यावरती टीमची टोटल आपल्याला जरूर पार मिळेल. तयार. फुल टॉस. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक टँगो प्रयत्न करतोय या मॅच मध्ये आणि अखेर कॅच ड्रॉप. धावफलक 2 धाबेने आता पुढे सरकत असताना 9 धाबा धावफलकावरती पार मिळतील आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. त्यामुळे पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 7. 9 धाबा अभ्यासावी, कारण शेवटच्या बॉलवरती 2 धाबा एकवटे गेल्या. त्यामुळे टीमची टोटल 9 या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. शेवटच्या बॉलवरती खरं तर जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला संकेतचा. परंतु या मॅच मध्ये आता खरं तर संकेतला जसं मी म्हणेन संधी मिळाली आहे. संधीचं सोनं तो करेल का? किती आता संकेत या मॅच मध्ये तो विजयाचे देईल टीम कारणला. या मॅच मध्ये देखील आपण पाहणार आहोत, कारण दोन्ही संघ आज मात्र आपण पाहतोय मोठ्या ताकदीने उतरलेत. सलग दुसऱ्यांदा टॉस जिंकला टीम जय बोलनाथ कारेंनं आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला खरं तर फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी जसं इन्व्हाइट केलं टीम कुळगावला का बॅटिंग केली आहे. 45 पहिल्या डावामध्ये बनले आणि आता दुसऱ्या डावामध्ये 46चा पाठलाग करत असताना टीम कारण. बारा बॉल 37. रतीन ओव्हर नंबर 2.
पहिला बॉल रतीनचा तुम्ही पाहताय, अचूक टप्पा पाहायला मिळाला. लाईन चांगली होती, लेन चांगली होती आणि जसा टप्पा पडला निघून चालला यष्टीरक्षक तरुण डेच्या हातामध्ये. डॉट बॉल. एक नामांकित पंच देखील आहेत तरुण डे आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय अनुभव पणाला लावत असताना आणि काय करायचं त्यांनी सांगितलंय या मॅच मध्ये रतीनला आणि त्याच प्रकारची गोलंदाजी होतीये. त्यामुळे आपण पाहतोय पहिला डॉट आला. डॉट बॉल. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 धाबा चेस करायची त्या मॅच मध्ये. बॉलर तयार रतीन. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल घेतला. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल मेल आणि सिंगल वरती थांबावं लागते. धावफलक आता पुढे सरकत असताना 10 टीमची टोटल पाहायला मिळते. अजूनही 36 धाबाची गरज या मॅच मध्ये. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल 36 धाबा चेस होतील की थांबवल्या जातील हा देखील प्रश्न उभा आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा रंगतीये आणि रबर बॉल म्हटले की नो डाऊट धाबा चेस होताना देखील आम्ही पाहिलेत आणि धाबा थांबवताना देखील आपण पाहिलेत. त्यामुळे या मॅच मध्ये आता प्रश्न दोन्ही बाजूला पडला असेल. प्रेक्षकांची मेजबानी. पुढचा बॉल पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला आडवा बाटला टर्न करण्याचा प्रयत्न. पहिले मिड विकेटला गॅप भरपूर मोठा आहे आणि त्या दिशेला खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. जर कदाचित आता बॅट ड्रिल करून दाखवते हा बॉल जर ऑफ साईडला खेचला असता तर कदाचित मोठा फटका येऊ शकला असता, काही धावा मिळाल्या असत्या. परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये त्यामुळेच की काय आपण पाहतोय अजून एक डॉट. इथे देखील अजून एक डॉट पार पेल. पहिल्या बॉलवरती जिथे 2 धावा होत्या तिथे सिंगलच घेतली आणि त्यानंतर आता सलगचा दुसरा डॉट. त्यामुळे कमबॅक करतोय. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती पूर्णपणे थांबली 10 या आकड्यावरती आणि 4 बॉल मध्ये एकच धाव खर्च करत असताना रतीनला आपण पाहतोय. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली होती. सलगचे 2 डॉट खेळल्या या मॅच मध्ये. संकेत आणि धावफलक पूर्णपणे थांबलाय. अजून या मॅच मध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 धाबा चेस करावा लागतील. 2 बॉल डॉट आले. अभ्यास केलाय त्यानंतर बॉलला थेट पाठवलाय. आकाशाला बुक्की मारत असताना बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे. आलाय धमाका षटकार. षटकार आलाय. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आता 16 आकड्यावरती आपल्याला जरूर पार पेल. आमचे बॉल बॉय खरं तर ओम रवी पुजारी आणि त्यासोबत साई रवी पुजारी यांचे आम्ही आभार व्यक्त करू, कारण क्रिकेटचे भरपूर प्रेमी आहेत आणि प्रत्येक टीमने त्यांचा आभार व्यक्त करायला हवं, कारण जो बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातो तो बॉल ते घेऊन येतात. त्यामुळे त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल मागे ट्रॅव्हल होतोय. स्ट्राईक हवी आहे सागरला. त्यामुळे आता शेपट गोड केलं टीम कुळगावनं. 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता अजूनही 30 धाबाची गरज. सहा बॉल 30. बॉडी ट्रॅक वरती दाखल होतोय नीतू गवळी. पहिला बॉल थांबवलाय. 5 बॉल मध्ये आता 5 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडावे लागतील, कारण 30 धाबा म्हटलं की टार्गेट मोठं आहे. याच मैदानावरती एका स्पर्धेमध्ये एका बॉलमध्ये 8 धाब्याची गरज असताना तो सामना जिंकला होता टीम मोठी देसाईनं.
सलगचा दुसरा आलाय डॉट. स्ट्राईक हवी आहे संकेतला. डॉट. सलगचे 2 डॉट आलेत. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. अजून एक चांगला फटका आहे. हा षटकार आहे. एक महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. लक्षात घ्या दोन्ही टीम, जो संघ टॉस जिंकेल तो आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि जो संघ खरं तर परास्त होईल त्याला मॅच कंपल्सरी खेळावी लागेल. याची आपण नोंद घ्यायची. ही महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला बॅटर लवकर चला. फुल टॉस. फटका चांगला आहे, कदाचित फसलाय. षटकार. अद्याप काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शिल्लक माफी असावी. शेवट गोड केलंय टीम गुळगावनं. अभिनंदन. तर हार्डलक टीम कारण